एक नॉर्मल वजन असणारी व्यक्ती आणि एक जास्त वजन असणारी व्यक्ती, या दोघांमध्ये ॲनेस्थेशियाची रिस्क सेमच असते? नाही, बराच फरक आहे. म्हणजे पुन्हा सर्जरी कशासाठी आहे? कुठली सर्जरी आहे हे प्रायमरी आहे. याच्याभोवती तुम्ही कुठला अॅनेस्थेशिया देणार हे ठरवता. मग वेदर इट इस जनरल अॅनेस्थेशिया ऑर इट इस रिजनल अॅनेस्थेशिया, दोन्ही गोष्टी टेक्निकली जास्त चॅलेंजिंग असतात. ॲज सिंपल ॲज पेशंटचं पोझिशनिंग काय आहे? पेशंटच्या वजनामुळे कुठल्या प्रकारचं ऑपरेशन टेबल पेशंटला चालेल आणि कुठलं ऑपरेशन टेबल चालणार नाही, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि कुठली औषधं आपण देतो, त्या औषधाचे परिणाम काय होतात? आणि ओबेसिटी इज अ कॉम्प्लेक्स डिसीज. ओबेसिटी म्हणजे फक्त वजन वाढणं असं नाहीये. इट इज अ स्पेसिफिक इफेक्ट त्या वजनाचा वेगवेगळ्या ऑर्गन्सच्या फंक्शनवरती कसा होतो आणि इफेक्टिव्हली त्याचा सर्जिकल आणि अॅनेस्थेसिया आउटकमवरती कसा होतो, ह्याचं एक वेगळं सायन्स आहे. म्हणजे त्याला बेरियाट्रिक अॅनेस्थेसिया ही काइंड ऑफ स्पेशालिटी म्हणून आम्ही प्रॅक्टिस करतो किंवा ओबेस पेशंटसाठी काही स्पेशल प्रिकॉशन्स घेतो. सगळ्यात जास्त हिट सिस्टम म्हणजे रेस्पिरेटरी आणि कार्डियाक सिस्टम असते जनरली. स्पेशली रेस्पिरेटरी सिस्टम ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया नावाचा एक प्रकार असतो. जो ओबीज पेशंटमध्ये असणं हे खूप कॉमन आहे. पण कधी-कधी अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन किंवा टॉन्सिल ॲडिनॉइड्स असलेल्या पेशंटमध्ये सुद्धा किंवा सेप्टम असलेल्या पेशंट्समध्ये सुद्धा ते असतात. तर बेसिकली ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया ह्याचे बरेच इफेक्ट हे तुमच्या लंग्सवरती, तुमच्या ब्रीथिंगवरती, ओव्हरऑल तुमचं CO2 टॉलरन्सवरती आणि हार्ट आणि पल्मनरी व्हॅस्क्युलेचर या सगळ्यावरती त्याचा एक इफेक्ट असतो. सो आम्ही ते असेस करतो. बट ॲट द सेम टाईम व्हॉट वी डू नाउअडेज इज वी मॉडिफाय दॅट अॅनेस्थेसिया बेस्ड ऑन यूजिंग सर्टन काइंड ऑफ मेडिकेशन विच आर एक्स्ट्रीमली अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग आणि त्याचा इफेक्ट हा फक्त तेवढ्या ड्युरेशन पुरता आहे आणि इमिडिएटली तो थांबतो आणि ज्या बेरियाट्रिक सर्जरी आपण स्पेशली बरोबर केलेल्या आहेत एकत्र, बऱ्याच केसेस आपण केल्या ओव्हर अ पिरियड ऑफ सो मेनी इयर्स आणि इट हॅज मॉडिफाईड अँड ती लक्झरी एक म्हणून आय एम स्टार्टेड टू एन्जॉय कारण खूपच शॉर्ट ॲक्टिंग आणि नवीन-नवीन आधुनिक औषधं आपल्याला अॅनेस्थेशियाची अवेलेबल आहेत, की ज्याचा इफेक्ट इमिडिएटली जातो. सो मच सो की पेशंट स्वतःहून ऑपरेशन टेबलवरनं बेडवरती शिफ्ट होऊ शकतो. सो दोन्ही गोष्टी आहेत. प्रिकॉशन्स जास्त घ्याव्या लागतात. पूर्वतयारी जास्त करायला लागते. असेसमेंट आणि इन्व्हेस्टिगेशन जास्त करायला लागतात. पोझिशनिंगसाठी खूपच काळजी घ्यावी लागते. बट इट इज ॲब्सोल्युटली सेफ आणि ॲब्सोल्युटली प्लॅन्ड अँड प्रोटोकॉलाइज्ड थिंग.